सर्वांना माझा आवाज येतच असेल. हॅलो 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 हॅलो. सर्वांना आवाज माझा या ठिकाणी येत आहे. या ठिकाणी आपला स्क्रीन पण मी या ठिकाणी शेअर केलेली आहे. महाराष्ट्रातील ध्येय परिवारात सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, आमच्या गुरुजनांना, आमच्या मार्गदर्शक मुख्याध्यापक साहेबांना, केंद्र प्रमुखांना, सर्व अधिकारी साहेबांना, सिस्टीम मधल्या प्रत्येक काम करणाऱ्या बंधू भगिनींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. त्या सिस्टीम साठी मी नेहमीच जिथं सिस्टीमला कमी पडेल या ठिकाणी मी स्पॉन्सरची भूमिका या ठिकाणी राखलेली आहे. आणि सिस्टीमला कितीही संघर्ष जरी आले, विद्यार्थी हितासाठी, महाराष्ट्राच्या शैक्षणिक हितासाठी किंवा राष्ट्र निर्मितीसाठी नेहमीच आम्ही प्रयत्नशील राहिलेला. अवघ्या 20-22 दिवसावर आपली परीक्षा येऊन ठेपलेली आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातील अमाप विद्यार्थ्यांनी, पालकांनी, गुरुजनांनी घेतलेली मेहनत तिथं विद्यार्थ्याच्या माध्यमातून साकार करायची आहे. आणि विद्यार्थ्याच्या या मेहनतीला, त्यांच्या कार्याला आपल्याला नेहमीच प्रेरणा, ऊर्जा आणि बळ द्यायचं आहे. 5 जानेवारी 2025 ला आपली परीक्षा या ठिकाणी होत आहे. वेळ आता आपल्याकडे राहिलेल्या वेळामध्ये दिलेले प्रश्नपत्रिका संच असतील किंवा मार्गदर्शिकेमध्ये दिलेले प्रश्न संच असतील, प्रश्नपेढी असेल, स्वाध्याय असेल, जेही काही मटेरियल तुम्हाला या ठिकाणी वर्षभर दिलेलं आहे त्याचा निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीनं वापर करायचा आहे. प्रश्न सॉल्व्ह करायचे, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे. आणि जे सिस्टीम उचित ध्येय राखत आहे, एकच ध्येय विद्यार्थी विकास या टायटल खाली ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र आय विनरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विनर बनण्याचं स्वप्न घेऊन निघालेले आहे. आणि कोणत्या वर्षी शैक्षणिक दृष्ट्या आमचा महाराष्ट्र देशात पहिला आला पाहिजे आणि युपीएससी मध्ये 50% यशाचा वाटेकरी बनला पाहिजे. प्रत्येक येणाऱ्या शैक्षणिक आव्हानांना आमच्या विद्यार्थ्यांना सामर्थ्यपणे समोर मात केली पाहिजे, अशा धुरंधर विचारानं आमचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सिस्टीम प्रेरित आहे. उघड्या डोळ्यानं पाहिलेले स्वप्न काबीज करण्यासाठी, महाराष्ट्र उंचीवर नेण्यासाठी आम्ही उद्याचं भविष्य आमच्या विद्यार्थ्यांच्या कार्यातून, अभ्यासातून, प्रगतीतून पाहत आहोत. सदैव त्याचा अभिमान आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व पालकांचं ते कार्य आणि शिक्षकांचं असणारं कर्तृत्व आणि विद्यार्थ्याची मेहनत पाहून खूप अभिमान वाटतो. आणि यामुळेच आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा काम करण्याची मिळते. जगाच्या पाठीवर कोणीच एवढ्या योजना मुलांसाठी उपलब्ध करू शकत नाही. ऑनलाईन क्लास असो, ऑनलाईन टेस्ट असो, रेकॉर्ड व्हिडिओ असो, वर्षभर मोठे स्पीच असो, मुलांना दर्जेदार बुक असो, अनेक गोष्टी सिस्टीम मध्ये निश्चितपणानं काही गोष्टी जरी कधी आपल्याला वाटलं तर आपण बदलू ना, नक्की बदलू. समस्या कायमस्वरूपी नसते. इतिहासच सांगतो ना, चुकातून आपल्याला शिकायचं. निश्चितपणानं विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या कोणत्या बाबतीमध्ये आपल्याला आता जर अभ्यासात कमी मार्क पडले असतील टेस्टमध्ये तर त्या चुका सुधारायच्या आणि 5 जानेवारी 2025 ला नवा इतिहास रचायचा आहे. आपल्या सर्व कर्तृत्वानं, आपल्या सर्वांच्या मेहनतीनं आणि सर्वांच्या आशीर्वादानं आणि सर्वांच्या ताकदीनं
आज 1,65,000 पर्यंत मजल ऍडमिशनची कालच्या डेट पर्यंत घेतलेली आहे. अजून आकडे आपले व्यवस्थित जुळत आहेत, फॉर्म फिलअप होत आहेत, सिस्टीम मधले हॉल तिकीट जनरेट होत आहेत. निश्चितपणाने तो आकडाही अजून वाढणार आहे. आपला सदस्य या सर्वांचा आभार व्यक्त करतो की एवढा मोठा उच्चांक ऍडमिशनचा गाठताना आपलं खूप मोलाचं सहकार्य सिस्टीमला लाभलं. असं सदैव लाभेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आजच्या या सिस्टीम मधल्या विद्यार्थ्यांच्या अजून सोयीस्कर कशी परीक्षा होईल आणि विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कसा डेव्हलप होईल यासाठी मी 2 गोष्टी बोलणार आहे, ते आपण व्यवस्थित समजून घ्या. ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. एकच ध्येय विद्यार्थी विकासाखाली आपला महाराष्ट्र देश पातळीवर सर्व स्पर्धा परीक्षा यशाचा वाटा असायला पाहिजे या दृष्टीने काम करत आहे. आता 5 जानेवारीला आपल्या 2 प्रकारच्या ओएमआर बनलेल्या आहेत. एक म्हणजे ओएमआर कशी आहे, 50 प्रश्नांची आहे, अर्थात 100 गुणांसाठी आहे. ही ओएमआर महाराष्ट्रातल्या फक्त न फक्त इयत्ता 3री साठीच आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यम, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाच्या वर्ग 3री साठी 50 गुणांचा 50 प्रश्नांचा 100 गुणांसाठी एक पेपर आहे. आणि दुसरा पेपर जो आहे इथं बघा, पेपर 1 2 आहे, तसा पेपर 1 असणार आहे. आणि आनंदाची बाब अशी आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्याला कोणतं नाव लिहायचं नाहीये, कोणतं जेंडर फिलिंग करायचं नाहीये, मीडियम लिहायचं नाहीये, स्टँडर्ड लिहायचं नाहीये, सीट नंबर लिहायचं नाही, तालुका लिहायचं नाही, डिस्ट्रिक्ट लिहायचं नाहीये, आणि एक्झाम सेंटर लिहायचं नाही, शाळेचं नाव बी आणि सब्जेक्टचा गोलही रंगवायचा नाहीये. आणि अजून पलीकडे सांगतो, जो इथं बारकोड दिलेला आहे हा युनिक आयडी ही फिल करण्याची जरूरत नाही. किती आनंदाची बाब आहे बघ. यूपीएससी लेवलच्या ज्या परीक्षा होतात त्या धर्तीवर ही परीक्षा आपली या ठिकाणी होणार आहे. उद्याचे कलेक्टर, आयपीएस अधिकारी, क्लास 1 क्लास 2 अधिकारी या ध्येय अकॅडमीच्या आयामीनर मधून घडणार आहे. तिच्या नावात ध्येय आणि परीक्षेत विनर आहे. तसे ध्येयवादी विनर हे स्टुडंट विनर झाल्याशिवाय राहणार. इथे तुम्हाला मराठी आणि गणित या विषयासाठी पहिला पेपर हा मराठी मीडियम आणि सेमी इंग्रजीसाठी मुलासाठी 50 प्रश्नांचा हा 100 गुणांसाठी पहिला पेपर असेल. तसा दुसरा पेपर इंग्लिश आणि इंटेलिजन्स साठी मराठी आणि सेमी इंग्रजीच्या मुलासाठी असेल. तर इंग्लिश मीडियमच्या मुलासाठी हाच ओएमआर इंग्लिश ए, मॅथमॅटिक्स फर्स्ट पेपर अँड सेकंड पेपर इंग्लिश बी अँड इंटेलिजंट असं 2 पेपर मराठी सेमी इंग्रजीसाठी. म्हणजे 3रीच्या मुलांनी एवढंच पाहिजे की आपल्याला 50 प्रश्नांची ओएमआर भेटणार आहे. खूप क्वालिटीची दर्जेदार अशी ओएमआर तुम्हाला 100 जीएसएमची अशा क्वालिटीची ओएमआर ही कुठे पाहायला भेटणार नाही. इतका सुंदर आमचे विद्यार्थी अभ्यास करतात. त्या धर्तीवरच त्याच क्वालिटीचं आपण ओएमआर मुलांना पुरवतो, त्याच क्वालिटीचे कार्यक्रम घेतो, बक्षीस देतो. विजनरी सर्व प्लॅटफॉर्म आपल्या महाराष्ट्र हितासाठी विद्यार्थ्यांसाठी आपण निर्माण केलेला आहे. 3रीचा विषय क्लोज. त्यानंतर दुसरी आहे 75 प्रश्नांची ओएमआर. ही ओएमआर 1ली 2रीच्या मुलांच्या साठी आहेच. त्याशिवाय 4थी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे. पण 1ली 2रीच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचंय. 3रीचा विषय क्लोज झाला. 50 प्रश्नांचे 2 ओएमआर असतील, पेपर 1 पेपर 2 विषय क्लोज. आता 1लीच्या आणि 2रीच्या मुलासाठी 75 प्रश्नाची ओएमआर असणार आहे. आणि 75 प्रश्नांसाठी 4 विषय एकाच त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि 1लीच्या वयाचा, बालविश्वाचा आणि मानसशास्त्राचा विचार करता आपण एक पेपर देत असतो आणि तो पेपर त्यांना 4ही विषयासाठी सोडवायचा असतो. इथेही मुलांना बारकोड दिलेला आहे. कोणतीही गोष्ट
या OMR मध्ये काय खाली इथं बघा, तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याची सिग्नेचर फक्त करायची आहे आणि सुपरवायझर बी सिग्नेचर करणार आहे, याच्या व्यतिरिक्त काही करणार. इथे आपण सर्व गोष्टी तर शेअर केलेल्या आणि कोणतीही बाब कुठली लिहायची ठेवलेली नाहीये. त्यावेळेस डिटेल सर्व येणार आहे आणि इतकं शार्प माइंडने तुम्ही अभ्यास केलाय तो सोडवायचा आहे. पहिली दुसरीच्या मुलांना मात्र एकच पेपर असणार आहे आणि त्यांच्यासाठी एकच OMR असणार आहे आणि 11 ते 12:30 नंतर त्या मुलांना तेवढा पेपर झाल्यानंतर सुट्टी होणार आहे. बाकीच्यांना मात्र दुसरा पेपर परत 1:30 ला चालवून 3 ला संपणार आहे. त्याचं टाइम टेबल बी आता तुम्हाला उद्या परवा दिवशी भेटून जाईल. मी OMR हा का तुम्हाला मी लिंकद्वारे तुमच्या प्रतिनिधीपर्यंत सदस्यापर्यंत पोहोच केलेले आहे. ग्रुपवर आलेले पालक बंधू शिक्षक सर्वांना विनंती आहे शाळांना की आपण ती OMRचा प्रिंट काढा, मुलांना प्रत्यक्ष सराव करू द्या आणि मुलांना ते फील येऊ द्या आणि कॉन्फिडन्स त्याचा डेव्हलप होऊ द्या. सिस्टीम एवढं छानपैकी कार्य मुलांसाठी करत आहे, अहोरात्र कष्ट करत आहे. आता पहिली दुसरीचा विषय क्लोज झालाय. त्यांना एक एक पेपर, तिसरी 75 प्रश्न 150 गुणासाठी, तिसरी चौथीला 50 प्रश्न किंवा OMR 100 गुणासाठी 2 पेपर 200 गुणाची परीक्षा. आता 4थी ते 8वीची मराठी असो या सेमी असो या इंग्रजीची मुलं असो, कोणत्या वर्गाची मुलं जरी असली तरी देखील त्यांना 75 प्रश्नांचा पेपर 1 असेल आणि पेपर 2 हा 75 प्रश्न 150 गुणाचा असेल. 300 गुणांची परीक्षा त्यांची होणार आहे. त्यांना 2 OMR भेटणार आहे. पहिला पेपर तुमचा 11 ते 12:30, दुसरा पेपर 1:30 ते 3 अशा पद्धतीने परीक्षा होणार आहे. त्यांनीही दोन्ही OMRचं PDF जी मिळालेली आहे ती त्यांनी डाउनलोड करावी, प्रिंट काढावी आणि त्याच्यावर चांगला सराव करावा. अजूनही आपल्याकडे 20-25 दिवस आहेत. छानपैकी तुम्ही याच्यावर सराव करू शकता आणि छानपैकी, कारण तुमचा सराव तर झाला पाहिजे, गोल तुमचे अचूक भरले पाहिजे. पहिली दुसरी तिसरी कोणताही वर्ग असो, तिथं तुम्हाला रॉंग मेथड दिलेली, कशा पद्धतीने गोल जर केला असतील त्याला मार्क भेटणार नाही. आपली सर्व ही सिस्टीम सर्व टेक्नॉलॉजीनं आपण हे सर्व आपण त्यामध्ये डिजिटलनं हे सर्व रिझल्ट लागत असतो. ऑनलाईन तपासणी होत असते, मशिनरीद्वारे हे पेपर तपासले जात असतात. म्हणून विद्यार्थ्याला सूचना आहे, हे पेपर चुरगाळू नका, घडी करू नका, पाणी सांडू नका, खराब करू नका, फाडू नका. उत्तर व्यवस्थित गोल रंगा. प्रश्न ज्या प्रश्नांचं उत्तर आहे त्याच प्रश्नांचा पर्याय समोरचा गोल रंगवा. एवढी काळजी मुलांनी घेणं गरजेचं आहे. म्हणून याचा सराव सर्वांनी करावा. जरी तुम्हाला कोणी पोच केलं नसेल ना, जरी तुम्हाला कोणी पोच केलं नसेल हे, तर मी काय करतो, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक टाकतो. तुम्ही डाउनलोड करा आणि पुन्हा आपला सराव करा. अशा पद्धतीनं भरीव गोल राहिला पाहिजे. कुठेही खराब झाली जबाबदारी त्यांची असेल, कारण हे मशीन तपासतं. चुकीचा गोल, 2 गोल रंगवले, खाडाखोड केली, बरोबर होतं पण चुकलं, काय झालं, हे तर इमोशनल नाही. मला विद्यार्थी रडवे नाही तर लढवे बनवायचे आहेत आणि उद्याचे कलेक्टर IPS क्लास 1 क्लास 2 बनवायचे. म्हणून पालक विद्यार्थी शिक्षक सर्वांना विनंती आहे, त्या वयामानचा छानपैकी रिस्पेक्टेड आदर करा आणि त्या पद्धतीनं तुमचं भविष्य त्यामध्ये दडलेलं आहे आणि त्याच्या रिस्पेक्टेड तुम्ही त्याचा वापर व्यवस्थित करा. तुमची वयामान व्यवस्थित सिस्टीमला आली तर व्यवस्थितपणे निकाल आणि त्याचं स्कॅनिंग होऊन रिझल्ट डिजिटल लागेल. आता क्लिअर झालं. पहिली दुसरीला एक पेपर आहे, 75 प्रश्न 150 गुणासाठी, सर्व विषय एकाच पेपरमध्ये आहे. तिसरीला मराठी सेमी इंग्लिश कुठला असो त्याला 2 पेपर आहेत, 50 प्रश्नांची OMR असणार आहे, 2 OMR असतील आणि ते 100 गुणाच्या 2 पेपर होतील. 200 मार्काची परीक्षा असते. पहिली दुसरी 150 मार्काची आणि 4th to 8 डायरेक्ट 300 गुणाची परीक्षा असेल. त्यांना 2 OMR भेटतील. 75 प्रश्न 150 गुणासाठी असतील. आपण ही परीक्षा व्यवस्थित पार पडावी, विद्यार्थ्यांनी उचित ध्येयापर्यंत जावं म्हणून आपण अभ्यासक्रमाची चांगली रचना केली.
ऑनलाईन मार्गदर्शन, डिजिटल ऍप फ्री देऊन, ऑनलाईन मार्गदर्शन फ्री देऊन वर्षभर युट्यूब असेल, मोटिवेशनल स्पीच असेल, झूम असेल, व्हॉट्सअप असेल, वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क साधून केलं. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म ऑनलाईन टेस्ट लगातार 5 घेतल्या गेल्या, 2-2 पेपरनी. काही काही मुलांचे 10-10 पेपर झालेत आणि शेवटची परीक्षा आता 25 तारखेला पण होणार आहे. तयारी करायची. उपक्रम असो, उद्बोधन असो, नेहमी सिस्टीम तुमच्या मोटिवेशनल साठी, तुमच्या पाठीशी, डेव्हलपमेंटसाठी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सदैव जागृत राहिले. जगाच्या पाठीवर हे कोणीही मोफत देणार नाही आणि एवढं कष्ट मेहनत करणारच नाही. आपली परीक्षा पद्धत पण तेवढी चांगली आहे. बक्षिसाचे कार्यक्रम तुम्ही पहा, समारंभ पहा. जगाच्या पाठीवर कुठंच एवढ्या मोठ्या पद्धतीचे बक्षिस आणि प्रत्येक स्टेपवर प्रोग्राम. राज्याचा प्रोग्राम आहे, विभागाचा प्रोग्राम आहे, जिल्ह्याचा आहे, आज तालुका लेवल बक्षीस आहे, केंद्र लेवल आहे. आज लगातार ह्या गोष्टी आपण या ठिकाणी केली. आर्थिकतेचं बक्षीस सर्व तुम्हाला 100 रुपयापर्यंत वाटलं जातं. नेम अटी ह्या ज्या आहेत तेही आपणास रूढ आहात. यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ देणार आहे. ऑलरेडी आपण शेअर केलेला आहे माहिती पत्रक. आपण छानपैकी परीक्षा द्याल, अभ्यास करणार आणि जे सिस्टीमने उचित हे आपल्यासाठी आणि राष्ट्रासाठी आणि देशासाठी राखलेले, त्यामध्ये तुम्ही विजयी ठरणार, विनर ठरणार. ध्येयवादी परिवारातली मुलं आहेत, विनर परिवारातली पालक आणि आमचे शिक्षक, गुरुजन आणि विद्यार्थी आहेत. म्हणून आपण त्या पद्धतीनेच आपण आपली अंमलबजावणी आणि आपले असणारं आचरण ठेवणार, त्यात मात्र शंका नाही. आपण कोणतीही परीक्षा फी पण त्या ठिकाणी आकारत नाही. पुस्तकाच्या दिलेल्या मोबदल्यातच आपण ते सर्व त्या ठिकाणी राबवतो. म्हणून तुम्हाला माझ्या सर्व तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, तमाम माझ्या प्रिय पालकांना, आदरणीय गुरुजनांना, मुख्याध्यापक साहेबांना, केंद्रप्रमुख साहेबांना आणि सर्व शाळांना आणि सिस्टीम मधल्या प्रत्येक काम करणाऱ्या कोहिनूर हिनरांना, बंधू भगिनींना या परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा आहेत. मी आशावाद करतो की माझ्या विद्यार्थ्यांना वर्षभराची मेहनत इथं रंगलाय. त्यांच्या सर्व अभ्यासाची आठवण त्या ठिकाणी छानपैकी हो. प्रत्येक प्रश्न त्यांचा अचूक असा येईल, त्यासाठी त्याला अक्षरशः या ठिकाणी त्याला मेहनतीला सपोर्ट करू. आमच्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्वांना आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत आणि लाख लाख शुभेच्छा आहेत. यानंतरही तुम्हाला काही अडचणी असल्या तुम्ही सिस्टीमशी संपर्क करून क्लिअर करू शकता. हॉल तिकीटचा प्रश्न तुम्हाला क्लिअर करतो. हॉल तिकीट ऑलरेडी बऱ्याच सेंटरला दिलेले आहे. ज्या सेंटरच्या प्रतिनिधींनी सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्यांना आम्ही ह्या सर्व गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रतिनिधीकडून पालकांना विनंती आहे, आपले हॉल तिकीट सर्वांनी 12 तारखेच्या आत सर्व उपलब्ध करून घ्यावे. ऑलरेडी काही छोट्या मोठ्या हॉल तिकीट सेंटरला भेटलेत, काही मोठ्या सेंटरला आले. 12 तारखेला सर्वांनी हॉल तिकीट, काही करेक्शन असतील काय असतील तरी सांगा, रिझल्ट मध्ये आपण दुरुस्त करू. आपण जे काही माहिती तुम्ही भरली त्याच्यावर हॉल तिकीट तयार केले आहेत, हॉल तिकीटही दिलेले आहे. अशा पद्धतीनं हॉल तिकीटही बनलेत. हॉल तिकीटही तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. हॉल तिकीटही उपलब्ध या ठिकाणी केले आहेत. छानपैकी हॉल तिकीट तयार झालेले आहेत. कोणतीही गोष्ट आपण आता शिल्लक ठेवलेली मुलांसाठी नाहीये. आपल्या सिस्टीमच्या पद्धतीनं सर्व गोष्टी आपण या ठिकाणी उपलब्ध केल्या. फक्त तुम्ही आता छानपैकी अभ्यास करायचा आहे. कमी वेळ राहिलेला आहे आणि याच्यामधून तुम्हाला एक उज्ज्वल असं भविष्य गाठायचं आहे. आज मी या ठिकाणी एक बीड सिटीतले काय हॉल तिकीट दाखवतोय. अशा पद्धतीनं हॉल तिकीटवर साईन वगैरे मॅडमची झालेली आहे. सर्व विषय तर तुमच्या समोर. पहिलेचा हे हॉल तिकीट आहे, तिथं फोटो लावायचा आहे, कोणाची साईन घ्यायची गरज नाही. हे हॉल तिकीट आपण परीक्षा प्रवेश त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे. तिथं तुम्हाला प्रवेश ह्या हॉल तिकीट शिवाय होणार नाही. हा युनिक आयडी तुमचा बारकोड असणार आहे, त्यामुळे तुम्हाला हॉल तिकीटचा आयडी आणि बारकोडचा आयडी पण पाहता येणार आहे. इतकं क्लिअर या ठिकाणी केलेलं आहे. ह्या हॉल तिकीट ही तुम्हाला अनेक केंद्राला भेटलेलं आहे. ज्यांना भेटलं नाही त्यांनी प्रतिनिधीशी संपर्क साधून हॉल तिकीट उपलब्ध करून द्यायचं आहे. आपणास लाख लाख या ठिकाणी परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. आणि अजून काही अडचणी असेल तर आपल्या प्रतिनिधींना सोडवा. त्यांनी नाही कुठं अडचण आली त्यांच्याकडून नाही सोडली तर सिस्टीमला कॉल करा आणि चांगल्यापैकी या ठिकाणी परीक्षा द्यावी या ठिकाणी अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा या ठिकाणी माझं शेअरिंग थांबवतो. आपण या ठिकाणी हा व्हिडिओ समजून घ्यावा.
काही जर अडचणी आल्या तर शेअर कराव्यात. आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.